नमस्कार मित्रांनो, आज आपण पुण्यापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावरती गोगलवाडी या गावातून पठारवाडी या ठिकाणी वर आलेलो आहे। येथे चतुर्मुख महादेव मंदिर आहे, जे अतिशय रमणीय आहे आणि शांत वातावरण आहे। ही या मंदिराची भव्य अशी कमान आहे। कमानीच्या आतमध्ये गेल्यावरच लगेचच एक मोठा नंदी आहे आणि नंदीच्या समोरच डमरू, त्रिशूळ आणि नाग असे एक भव्य मोठे दगडी शिल्प आहे। त्याच्यावर नक्षीकाम सुद्धा खूप सुंदर आणि कोरीव आहे। मित्रांनो, या पठाराला करे पठार असे सुद्धा म्हटले जाते, कारण येथे कऱ्हा नदीचा उगम झालेला आहे। मित्रांनो, याच ठिकाणी पूर्वी ब्रह्मदेवाने तपस्या केलेली आहे, त्यामुळे याला ब्रह्मगिरी किंवा चतुर्मुख डोंगर असे सुद्धा संबोधले जाते। आणि समोरच अशा मोठ्या 2 दीपमाळ आहेत, त्याच्यावर अशी शिवस्तुती कोरलेली आहे। खूप छान पद्धतीने ही कोरलेली आहे। येथे असे सांगण्यात येते की भीमेच्या गदातूनच प्रहार झाल्यामुळे येथे करेचा उगम झालेला आहे। मित्रांनो, सध्या आम्ही पावसाळी वातावरणात येथे आलो आणि खूप दिवसांनी मला आज चिमण्या दिसलेल्या आहेत आणि खूप जवळून त्यांना आज पाण्याचा आणि खूप दिवसांनी पाण्याचा योग आला। सहसा चिमण्या आता मोबाईलच्या टॉवरमुळे दिसत नाही। हे समोरच मुख्य द्वार आहे, खूप नक्षीदार असे काम केलेले आहे आणि मंदिराला असा सागवानी कमान केलेली आहे। हा दुसरा नंदी आणि त्याच्या समोर सुद्धा एक त्रिशूळ आणि भव्य असा सभामंडप नवीन पद्धतीने केलेला आहे। त्याच काळातील हे काळ्या पाषाणातील हे मंदिर आहे। नक्षीदार खांब असे तयार केलेले आहेत। गाभाऱ्यात हे शिवलिंग आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया लवकरच।